This morning in St. Peter's Church, we saw about how we have the hope that He will come and take over the kingdom one day. या सकाळीच्या संदेशामध्ये आम्ही पाहिलं की कसं येशू ख्रिस्ताचं आगमन होईल आणि तेव्हा त्यांनी सिंहासनावर घेऊन आपल्याला राज करतील. त्याच्यासाठी लोकांना खूपच वाट म्हणजे लोक वाट पाहत आहे आणि उत्साहित पण आहे, कारण एक चांगला राजा भेटावा. वन गुड रूलर, वन पॉवरफुल रूलर, जे शक्तिशाली आहे आणि जे चांगलं आहे, जे प्रेमळ आहे, जे लोकांचं काळजी घेणाऱ्या, स्वतःचं नाही, स्वतःच्या राज्य बनवायचं नाही, लोकांचं चांगलंपणासाठी. पीपल आर लुकिंग फॉर अ गुड रूलर, अ गुड किंग. एक चांगलं एक राजा पाहिजे आपल्याला, एक चांगलं पुढारी पाहिजे. वन गुड लीडर वी वॉन्ट, वन गुड किंग वी वॉन्ट. आणि शत्रूपासून आपल्याला वाचवणाऱ्या प्रभू राजा पाहिजे आपल्याला. वी नीड समबडी हू विल प्रोटेक्ट अस. असं नाही की शत्रू आला तर म्हणजे सोडून पळायचं किंवा त्यांच्या सोबत कॉम्प्रोमाइज करून घ्यायचं. that's not the kind of king people are looking for. लोकांना एक अशी राजा पाहिजे. people want such a king who will not compromise. ते समझोता करून बरं बाबा तुम्ही जे सांगतात ते आम्ही करणार आहे, तसं नाही. जे स्थिर असून राज करणाऱ्या एक राजाचा वाट आम्ही पाहत आहे. या पृथ्वीत आपल्याला भेटणार नाही, माणसाच्या मध्ये ते भेटणार नाही. वी विल नॉट गेट सच अ किंग in human being, and that's why we are looking for God himself to come and rule over us. यासाठी आम्ही शेवटच्या काळात प्रभू परमेश्वर येऊन आपल्यावर त्याचे राज चालवावे ह्याच्यासाठी आम्ही वाट पाहत आहे. तिथपर्यंत आम्ही काय करावं? Okay, so that is what we looked at, and we are called to be a witness. आणि कारण एक असं मोठं प्रश्न पडतं, we'll come back to this. त्यांनी म्हटलं की तुमचं जे बप्तिस्मा झालेले आहे, परंतु पाणी झालेले आहे आणि तुम्ही विश्वास व्यक्त केलेले आहे. यू आर बॅप्टाइज्ड बाय वॉटर अँड यू हॅव एक्सप्रेस्ड युअर फेथ इन जीसस क्राइस्ट, बट यू विल बी बॅप्टाइज्ड विथ द होली स्पिरिट. परंतु तुमचं बप्तिस्मा पवित्र आत्मामध्ये होईल. म्हणजे पवित्र आत्म्याचं संगतीमध्ये किंवा वी विल बी इमर्स्ड, बुडून राहणार आहे पवित्र आत्मामध्ये. आणि असं प्रकारचे एक अनुभव, एक कसले प्रकारचा अनुभव आहे? व्हॉट इज दिस काइंड ऑफ एन एक्सपिरियन्स? इज दिस something like we will be jumping and dancing and saying hallelujah, hallelujah, praise the Lord, praise the Lord, असं म्हणणार का? 24 तास तरी म्हणू शकत नाही तसं. परंतु 24 तास आपल्याला हा बप्तिस्माची गरज आहे. चौकडून आपल्याला पवित्र आत्म्याच्या सुरक्षा हवे, पवित्र आत्म्याच्या शक्ती आणि सामर्थ्य हवे, पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन हवे. we need to be immersed in the guidance of the Holy Spirit, in the presence of the Holy Spirit within us, around us. We should be filled. Then nobody can touch us. कोणी आपल्या जवळ येऊ शकत नाही. कुठल्याही प्रकारच्या अशुद्ध आत्मा आमच्या सोबत म्हणजे जवळ येऊ शकणार नाही. No evil spirit will come near us, and no power of darkness will approach us. No sin will approach us. पाप आमच्या जवळ येणार नाही आणि शैतान आपल्या जवळ येणार नाही, अशुद्ध आत्मा येणार नाही. त्याचं मार्गदर्शन होईल. आणि तो काय म्हणणार आहे? व्हॉट वुड हॅपन? लेट्स जस्ट इमॅजिन इफ वी आर बॅप्टाइज्ड विथ द होली स्पिरिट. यदि जर आम्ही पवित्र आत्मामध्ये बप्तिस्मा घेऊन आपल्या जीवन असं चालवलं, आम्ही भरून पवित्र आत्मा भरून आमचे जीवन चालवतोय, वी आर filled with the Holy Spirit and we are leading our life, what would Jesus say? कोणतरी इथं
कानात मारलं तर काय म्हणणार आहे? मारा परत. If somebody slaps you on your right, will he say, give him back? The Holy Spirit will say, show the other cheek. पवित्र आत्मा सांगतील आपल्याला, दुसरे गाल पण दाखव, सहन कर, त्यांना क्षमा कर. The Holy Spirit will say, forgive. कोणतरी आपल्याला चीटिंग केलं आपल्या बरोबर, आमचे पैसे घेऊन गेलं, आमचं घर उपटून घेऊन गेलं, आमच्या कामात अडवलं, आमच्या वस्तू घेऊन गेलं. Somebody steals. What would he say? Forgive. Jesus, John the Baptist was preaching and he said, if somebody asks you for your coat, give him the shirt also. त्यांना द्या. हे राज्याचं रूल्स वेगळं आहे. The rules of the kingdom of God is very, very different. And that is what the Holy Spirit will do. सगळ्यांना क्षमा करा, सगळ्यांचे सहन करून घ्या, प्रेमाने वागा. कोणतरी वाईट बोललं तर तुम्ही वाईट बोलू नका, प्रेमाने तुम्ही प्रत्युत्तर द्या. दिस इज व्हॉट द होली स्पिरिट विल डू. हेच पवित्र आत्मा करतील आपल्याला. प्रेमाने उत्तर द्या. तुम्ही रागवून काय चालणार नाही. ते पवित्र आत्माच्या म्हणजे फळ नाही. दॅट इज नॉट द फ्रूट ऑफ द होली स्पिरिट. पवित्र आत्माचे फळ दया, करुणा आणि सहनशीलता आणि कोमलता, हे सगळं आपल्या जीवनामधून हे सगळं दिसून येईल. असले प्रकाराच्या बाप्तिस्मा तुम्हाला आणि आम्हाला द्यायला तयार आहे. The Lord is wanting to baptize us in such a way that we will be different people. आम्ही एकदम वेगळं असणारे, प्रेमाने वागणारे, स्वतःसाठी काय करणार नाही, स्वार्थपणा नसणारे. Selfishness will not be there. We will not be doing anything for us, for ourselves, but we'll be doing it for others. What kind of baptism is this? That is what God is intending to work out in your life and in my life. आमच्या जीवनामध्ये असं प्रकारचे एक जीवन बनवण्यासाठी त्यांची इच्छा आहे. कारण स्वर्गाच्या राज्यामध्ये किंवा जेव्हा त्यांनी राजकारण घेईल तेव्हा हाच रूल्स चालणार आहे, हाच नियम चालणार आहे. In the constitution of our Lord Jesus, when he becomes a king, these are the rules. Everything will be so peaceful. शांतता, पवित्रता, हे सगळं भरून भरून राहणार आहे. आणि असले प्रकाराच्या लोकांना तयार करण्यासाठी, असले राज्यामध्ये भाग घेण्या किंवा योग्य होण्याकरता, he is making us worthy to be a part of heaven, part of the kingdom of God. When he will take over and rule, there will be no cheating, there will be no fighting. झगडा म्हणजे फायटिंग करायचं किंवा तो आई बापा आज पण बोलतात. आय हॅव सीन सो मेनी पेरेंट्स सेइंग, कोणी मारलं तर सोडायचं नाही, त्यांना 2 देऊन यायचं. गिव्ह देम 2. दे गिव्ह यू 1, तू पण दाखव, आणि काय झालं तर मी येतो पाठीमागणं. हे माणसाचं नियम आहे. दिस इज हाऊ इफ समबडी slaps you, give him 2. Don't spare them. Don't show that you're weak. The kingdom of God is very different. परमेश्वराच्या राज्यामध्ये एकदम वेगळं आहे. This is the kingdom of our Lord Jesus. हे परमेश्वराचं राज्य आहे. He will baptize us with the Holy Spirit. And then the question came about. मग हा प्रश्न पडला, ठीक आहे प्रभू, हे सगळं तुम्ही सांगितलं, चांगलं गोष्ट आहे. You have said all these things, it's so nice. When will this happen? आता तुम्ही कधी येणारे परत? तुम्ही कधी त्या सिंहासनावर बसणारे? तुम्ही कधी हे शांत वातावरण निर्माण करणारे? इथं कोणी आपल्या तोंड बघून ह्याचे नाक कशी आहे, त्याचे कान कशी आहे, त्याचे रंग कशी आहे, याच्याबद्दल नेगेटिव्ह काही बोलणार नाही. When will this happen? When people will not taunt us looking at our physical features or color, and where there will be only positivity. When will this happen? कधी होईल? आणि येशू ख्रिस्ताचे उत्तर, this is the answer of Jesus. ते तुम्हाला कळायला काय गरज नाही. ते कधी होईल तुम्ही काय टेन्शन घेता?
Don't get tensed about all these things, trying to know when will this happen and when will that happen. You live that kind of life today. तुम्ही आजसाठी तुम्ही जगा ना चांगलं. तुम्ही कधी होईल म्हणून तुम्ही का बघतात? Why are you looking for when will this happen? It is not for you to know. तुम्हाला म्हणजे जाणून घ्यायला काही गरज नाही. उद्या काय काय होईल, उद्या माझा काय मृत्यू होईल का, उद्या मला काय काम भेटेल का, उद्या मला काय लॉटरी लागेल का. यु नो दॅट्स व्हॉट एव्हरीबडी वॉन्ट्स टू नो. म्हणून काय म्हणतात, भविष्यवाणी बोलणाऱ्या. बाप रे, समाजामध्ये एवढी चीटिंग चालले. म्हणजे बाजारात गेलं तर आम्ही बघतो सारखं म्हणजे पळून येतात. भविष्यवाणी भविष्यवाणी. मी सांगतो, फेस रिडिंग करतो. They come and say, I'll do your face reading. I'll tell you your future. Okay, I'm an astrologer. And some people they say, wear this ring. Okay, rings. हे 20 रुपयाचे जी रिंग आहे, 10 रुपयाची जी रिंग आहे, 500 रुपयामध्ये विकतात. 500 rupees, 1000 rupees sometimes they sell it for. They say, take this stone. हे मोती घ्या, हे चांगली आहे. ऑर्डिनरी स्टोन, नाईसली पॉलिश केलेले. त्याचे व्हॅल्यू काय 5-10 रुपये असणारे किंवा 20 रुपये असणारे मॅक्सिमम, जास्त जास्त. ते 500-1000 रुपयामध्ये, 2000 मध्ये विकतात. आणि लोक मूर्ख आहे. पीपल आर सो फुलिश. दिस इज द काइंड ऑफ थिंग्स दॅट आर हॅपनिंग. वाय? का? हे प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम काय? व्हॉट इज द प्रॉब्लेम? वाय पीपल गो आफ्टर ऑल दीज थिंग्स? बिकॉज दे वॉन्ट टू नो व्हॉट इज हॅपनिंग टुमॉरो. त्यांना माहिती पाहिजे की उद्या काय होईल. उद्या मला सगळे चांगलं व्हायला पाहिजे. ते चांगलं होईल किंवा वाईट होईल तुमच्या हातात नाही ना ते. इट इज नॉट इन युअर हँड्स whether things will go right or wrong. You just do what I tell you to do today by the leading of the Holy Spirit himself. I'll be guiding you. मी तुम्हाला मार्गदर्शन देणार आहे पवित्र आत्म्याच्या सहाय्याने. तुम्ही तुमचे जीवन चालवा आज. उद्या काय होईल ते मग मी बघून घेणार ना. I will take care of it. It's not for you to know when it will happen, when I'll come back, when I'll take over. Okay? God has said. The Father in heaven, परमपिता, त्यांनी हे केलेले, स्थापन केलेले, टाइम, एव्हरीथिंग, ते कोणाला माहिती नाही. त्यांच्या अधिकार, त्यांच्या बुद्धी वापरून त्यांनी केलेले. God has set in his own authority. He is the ultimate power. So what do we do, Lord? म्हणजे आम्ही काय करायचं? फक्त तुम्ही माझं एक साक्ष म्हणून राहा. You be my witness. Like, you know, I was guiding somebody. मी कोणाला फोनवर मी मार्गदर्शन देत होतो की हा रस्ता खूप खराब आहे, तुम्हाला खूप गाडीचं पण वाट होईल. The road is very bad. This road is very bad. Don't take this road. You go a little further and take a good road. So I was guiding that person and he was very thankful. तो खूप आभार म्हटलं मला की तुम्ही गायडन्स मला फार छान गायडन्स दिलं. ते रस्ता खूप छान होतं. ते काम आपल्याला करावं लागतं. तुम्हाला चांगला रस्ता सापडलं तर तुम्ही दाखवा. तुम्ही हा मार्ग मध्ये राहा आणि हा मार्ग तुम्ही दाखवा लोकांना. 10 हॉटेल असतील म्हणजे तुम्ही कुठेतरी चांगले जेवण खाल्लेले आणि स्वस्त पण, स्वस्त आणि मस्त, यु नो, व्हेरी रिझनेबल अँड गुड फूड. सो वेन समबडी आस्क्स, गाईड देम. इथे चांगले भेटते, पैसे पण कमी लागते. ओके, यू कीप गायडिंग पीपल. सो दिस इज व्हॉट गॉड वॉन्ट्स अस टू डू. यू बी माय विटनेस. यू बी माय विटनेस. तुम्ही माझं साक्ष म्हणून राहा. ओके, तुम्हाला जे मिळाले ते दुसऱ्यांना सांगा. कोणतरी विचारलं तर सांगा, विचारतील लोक. अँड टू लिव्ह दॅट काइंड ऑफ अ लाईफ, व्हॉट डिड गॉड से? ओ प्रभू, हे समाजामध्ये असं जीवन जगण्यासाठी आपल्याला होणार नाही. इट्स लाईक फायटिंग पॉवर्स ऑफ डार्कनेस. शैतानावर म्हणजे कसं आम्ही भांडू शकतो, तो असं उभं राहिलेले. असले प्रकारची शक्ती आहे या समाजामध्ये. There are so many evil powers that are ruling. How can we stand and fight? He said, you shall receive power
when the Holy Spirit comes upon you. You shall receive power. तुम्हाला पॉवर भेटेल, शक्ती भेटेल, पवित्र आत्म्याची शक्ती भेटेल तुम्हाला. तुम्ही ते मागून घ्या. तुम्ही हा शक्ती आणि सामर्थ्याने तुम्ही कुठल्याही प्रकारचे दुष्ट गोष्ट आहे त्याच्यावर तुम्ही विजय म्हणजे होऊ शकता, जिंकू शकता. यू विल बी विक्टोरियस. यू विल विन ओव्हर ऑल दीज सिच्युएशन्स. You shall receive power when the Holy Spirit comes upon you. That's what the Lord says. And you will be my witness. तुम्ही माझ्यासाठी साक्ष असणारे. कुठे प्रभू? जिथे आहे तिथे. ओ मला उद्या ट्रान्सफर होईल, तिकडे पण जाऊन करा तेच माझ्यासाठी. तुम्ही you don't have to go and preach. We are like Bibles. आम्ही बायबल सारखं आहोत, पवित्र शास्त्र सारखं आहोत. लोक आपल्याला बघून वाचू शकतात. They can read Bible verses in and through our lives. आमच्या जीवनामधून, आमच्या बोलण्यामध्ये, आमच्या वागण्यामध्ये लोकांना कळून येईल आणि वाचू शकतात की देवाचं वचन आमच्या जीवनात एक it will become a part of our lives. That's what the Holy Spirit himself does. हे पवित्र आत्म्याचे काम आहे. तो आपल्याला करू शकतो आणि आम्ही जिथं जाणार आहे तिथं आम्ही एक साक्ष म्हणून राहू शकतो. We can live as a witness, as a testimony to God, wherever we are, here or in another place or in the third place or any part of the world. कुठलेही कोपऱ्यात गेलं पृथ्वी तिथं आम्ही एक साक्ष म्हणून आम्ही असू शकता. So may the Lord help us. It's very, very difficult without God's help. बिगर परमेश्वराच्या मदत, बिगर पवित्र आत्म्याच्या मदत आपल्याला असं जीवन जगू शकत नाही. We'll start compromising. आम्ही समझोता करून घेणार आहे. मग बरं ठीक आहे, देऊन टाकतो रिश्वत. बरं ठीक आहे, ते हे इथं सही करून देतो तुम्हाला. I'll do what you say. We start compromising. But when the Holy Spirit comes upon us, we will receive power and we'll be a witness to do what is right. जे चांगले आहे ते करायला त्यांनी आपल्याला शक्ती आणि सामर्थ्य देणार आहे. So may the Lord help us even as we look forward to doing what is right in accordance to his kingdom. देवाच्या राज्यामध्ये. आणि असं एक राजा खरंच आपल्याला म्हणजे खूप I am excited about, I'm waiting for that kingdom. मी पण खूपच उत्साहिक आहे आणि वाट पाहत आहे की केव्हा करणार आहे. परंतु प्रश्न विचारायचा नाही. आज प्रभू तू मला मार्गदर्शन दे. आय वॉन्ट टू बी अ पार्ट ऑफ दॅट किंगडम. त्या राज्यामध्ये एक भाग व्हायला मला उत्साह आहे, इच्छा आहे. सो गाईड मी बाय द पॉवर ऑफ द होली स्पिरिट. फिल मी विथ द होली स्पिरिट सो दॅट आय विल बी डुईंग व्हॉट इज राईट अँड आय विल बी गायडेड बाय द होली स्पिरिट. पवित्र आत्मा भरून द्यावं मला, कारण मी पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने मी असं एक जीवन जगू शकतो. सकाराला प्रभू आपल्याला मदत करावे. मे द लॉर्ड हेल्प ईच अँड एव्हरी वन ऑफ अस. ओके, सो जस्ट बी अ विटनेस anywhere and everywhere by the power of the Holy Spirit. Let us spend this time looking into our lives. आम्ही आमच्या चूक, आमच्या पाप आम्ही कबूल करूया. Let us bow our heads in silence.